पक्षाचा आक्षेप गोलंदाज झाला आहे हे देखील सांगितलं। आणि पाहूया षटकातील पुढचा चेंडू जीवन ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला तोच जीवन पहिलं षटक घेऊन येतोय। षटकातील पुढचा चेंडू हा पाहतोय आपण, चेंडू येतोय लॉंग ऑफ ठिकाणी, चेंडू मिळवला लगभग सीमा रेषा नजदीक, चेंडू अडवला जातोय। सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण 200 माध्यमातून आणि या ठिकाणी आल्या या सुरुवातीच्या 2 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा। षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज सज्ज, हा चेंडू उंच फटका आहे, लांबी गाठेल का? आणि यावेळी सुंदर प्रयत्न, सफल प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये परतवला जातोय। वाटलं होतं चौकार होईल परंतु नाही आहे, या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानामध्ये चेंडू परतवला, सुंदर क्षेत्ररक्षण आणि या फटक्यावर आल्या एकूण या पुन्हा एकदा 2 धावा। जबरदस्त फिल्डिंग, पहिल्या अगोदरच्या देखील आपण पाहिला तो देखील चौकार अडवला या फिल्डरने आणि दुसरा देखील चौकार आपण या ठिकाणी या फिल्डरच्या माध्यमातून अडवताना आपण पाहिलाय। तो षटकातील आहे पुढचा चेंडू, चौथा चेंडू जीवन सज्ज तयार, हा कोलकाता चेंडू समोर खेळला जातोय। चेंडू जबरदस्त पहिलं पॉवर प्लेचं षटक, ज्याप्रमाणे व्यूहरचना आहे त्या पद्धतीने गोलंदाजी होताना आपण पाहतोय, सुंदर गोलंदाजी होताना पाहतोय। प्रत्येक क्षेत्ररक्षक गोलंदाजाला या ठिकाणी पूर्णपणे साथ देताना पाहतोय आपण या मैदानावर। षटकातील आहे पुढचा चेंडू जीवन यांचा, षटकातील 5वा चेंडू उंच फटका, सरळ मारलेला फटका, ब्लॅक स्क्रीनच्या समोर स्टेट ड्राईव्ह असा हा बहारदार मनमोहक सदाबहार षटकार। गाजलं हे गीत गाजलं ते खरोखर मोठी गावच्या सुपुत्रच्या मुळे। तर पपन पाटील यांनी केलेल्या या गीतावर डान्स आपण पाहिला, लहान एकदम लहान वयामध्ये त्यांचा डान्स पाहिला आम्ही। तर अजूनही ते दिवस ते क्षण आपल्याला मला आठवतात। पाहतो आपण हा चेंडू, सुंदर चेंडू अफील मैदानावर, चोहोबाजूनी अफील 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 पाहायला मिळतोय। तर 2 पंच एकत्रित येऊन नक्कीच निर्णय घेतील, परंतु पाहूया निर्णय काय असेल। 2 पंचांमध्ये सन्मय विचार या ठिकाणी घेतला जातोय आणि पंचांचा इशारा, फलंदाज कॅच आउट।
जर खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच राहतील, प्रेक्षकांनी बाहेर यायचं, कोणी बसले असतील खुर्चीवर तर बाहेर व्हायचं आहे. खेळाडू कक्षासाठी कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसायचं आहे. तर एक विकेट या ठिकाणी आउट होते आणि सांघिक स्कोर पाहायला मिळेल 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण एक विकेट गमावून 10 धावा. दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज या ठिकाणी हेमंत भोईर पाहतोय आपण आणि समोर असेल फलंदाज आदित्य भोईर, नवीन आलेला तिसऱ्या क्रमांकावर हा फलंदाज. स्ट्राईकला आहे दीपक, नॉन स्ट्राईकला आहे आदित्य. षटकातील पहिला चेंडू, हाफ चेंडू उजव्या स्टंपचा बाहेरचा, हलकासा आफिल नक्कीच मैदानावर. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता होते. 10 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील. दुसरं षटक पदावर सामना सुरू आहे. रतन स्पोर्ट्स वर्सेस DRE स्पोर्ट या दोन संघादरम्यान चांगलेली ही लढत पाहतोय आपण. हा अफील मैदानावर, परंतु पाहतोय आपण या ठिकाणी सुंदर चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, सुंदर चेंडू, बॅक टू बॅक पाहतोय वन, सुंदर चेंडू डॉट होताना पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत डॉट केले त्या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी पाहतोय, नक्कीच थांबवलं या ठिकाणी फलंदाजाला. षटकातील आहे पुढचा चेंडू, हा चेंडू समोर चेंडू केला जातोय स्क्रीन बोर्डच्या समोर. स्टेट प्राइजचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या फटक्यावर एक सिंगल धाव आणि सांघिक स्कोर पाहायला मिळेल 11 धावा. या षटकातील झाले तर 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये फक्त धाव दिलेली आहे ती म्हणजे एकच. सुंदर षटक, दुसरं षटक पाहतोय आपण. फक्त 1 धाव या ठिकाणी गोलंदाजाने दिले. षटकातील आहे पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज असणार. टप्प्याचा चेंडू उंच मारला जातोय, पाहूया उंची साजेल अशी आणि लांबेल देखील पाहू तशी, आणि पाहतो आपण ह्या उत्तुंग असा षटकार. तर पाहूया षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू पाहतो आपण बराचसा बाहेर होता, ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचांनी चेंडू हेरला आणि पाहतो आपण गोलंदाजाला दंडित केलंय. स्क्वेअर चेंडू घोषित केलाय आणि धाव संख्या 18. 4 चेंडू या षटकातील झालेत. षटकातील आहे पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. उलटा पद्धतीचा चेंडू, रिवर्स पद्धतीने चेंडू खेळून काढलाय, गॅप शोधला जातोय, हा आला दर्जेदार बहारदार चौकार. 4 धावा. हा आला आदित्य भोईरच्या बॅटीतून दर्जेदार असा चौकार. गोलंदाज हेमंतच्या 5व्या चेंडूवर हा बहारदार चौकार. षटकातील आहे पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू दरम्यान उंच स्टॉक आहे, पाहायला मिळतोय दर्जेदार बारदार डीप मिडगेटच्या डोक्यावरून हा आला देखना षटकार. तर मैदानावर सामना स्पोर्ट्स वर्सेस DRE स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये चाललेली ही रंगत पूर्व बॅटिंग करताना आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत
दोन षटकामध्ये 28 धावा पहिलं षटक टाकलं जीवन या गोलंदाजाने आपल्या षटकामध्ये दिल्या 10 धावा आणि दुसरं षटक हेमंत या गोलंदाजाने टाकल्या त्याने दिल्या आपल्या षटकामध्ये एकूण 18 धावा म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा या ठिकाणी म्हणजे वाढता आलेख प्रत्येक षटकामध्ये या दोन षटकामध्ये आपल्याला वाढता आलेख हा नक्कीच पाहायला मिळतोय। स्कोर बोर्डवर धावा 28 होत आहे। तिसऱ्या षटकाची जबाबदारी कोण घेईल तर पाहूया। गोलंदाज पाहायला मिळेल जीवन ज्याने पहिलं षटक निहाळलं आणि पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या 10 धावा आणि एक सफलता। ही सफलता आपण पाहिली ती फलंदाज निनादची सफलता। जीवन पुन्हा गोलंदाज मार्गवर सज्ज असेल। षटकातील पाहूया पहिला चेंडू। तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू जीवन यांचा। समोर असेल फलंदाज दीपक जो खेळतो वैयक्तिक एका धावसंख्येवर। षटकातील पुढचा चेंडू पहिला चेंडू। हा चेंडू जस्ट चेंडू गलीच्या दिशेने टळवला आहे। चेंडूच्या मागे दोन क्षेत्ररक्षक धावतात क्रीजवर इकडे दोन फलंदाज धावतात। दोन धावा या ठिकाणी चेंडूची थ्रो होईपर्यंत पूर्ण झालेले आहेत। सुंदर रनिंग विथ इन द विकेट पाहायला मिळतोय आणि यावेळी फलंदाजाच्या माध्यमातून आल्या 2 धावा आणि सांघिक स्कोर पाहायला मिळेल 30 धावा। 3 दशक या ठिकाणी पूर्ण होत आहेत। चेंडू एकूण झालेत सामन्यातील पूर्ण 13। षटकातील पुढचा चेंडू जीवन यांचा। हा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा समोर खेळला जातो। समोर क्षेत्ररक्षक उत्तमात प्रयत्न केलं कॅच घेण्याचं। कॅच हातापर्यंत बसली नाहीये परंतु या ठिकाणी फलंदाजांनी देखील प्रयत्न केलं। एक नव्हे तर दोन्ही 2 धावा या ठिकाणी काढल्या। सुंदर रनिंग विकेट आणि सुंदर प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून कॅच घेण्याचं। लॉंगॉनचा फिल्डर्स जबरदस्त प्रयत्न देखील फलंदाजाच्या माध्यमातून या आल्या। पुन्हा एकदा 2 धावा आणि 2 धावाच्या वाढीने सांघिक स्कोर पाहायला मिळेल 32 धावा। तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झाले। षटकातील पाहूया तिसरा चेंडू जीवन यांचा। हा चेंडू पाहते ऑर्डर पद्धतीने खेळला जातो। फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता। दरम्यान मिडविकेट क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय आणि यावेळी एक धाव येईल या फलंदाजाच्या माध्यमातून। एका धावेची वाढ सांघिक स्कोर होईल 33 धावा। एक विकेट गमावून 33 धावा। रतन स्पोर्ट्स संघ पावते। हा उत्तुंग फटका आहे। उंची आपल्याला जास्त जाणवेल परंतु लांबी या ठिकाणी नक्कीच कमी पाहायला मिळते। हा आला हवेमधला दर्जेदार झेल आणि या फलंदाजाचा खेळ। दुसऱ्या विकेटचं पतन डिझाय। गोलंदाज जीवन। हा चेंडू कडक साऊंड कडक आवाज परंतु रिझल्ट काय असेल तर या ठिकाणी आला हा उत्तुंग असा बहारदार सीमारेषेच्या नजदीक तंतोतंताचा हा षटकार 6 धावा। पाहायला मिळेल 39 धावा। षटकातील आहे पुढचा चेंडू जीवन सज्ज।
हा चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, जबरदस्त साऊंड साऊंड आवाज येईल. पंचांचा इशारा देखील 7 धावांकरता आणि डीजेचा देखील आवाज येईल. सुमधुर असं संगीत डीजे. जबरदस्त या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत डीजे मास्टर. आणि आज कुणालचा वाढदिवसाच्या देखील नक्कीच त्यांना शुभेच्छा असतील. तर पहिला आपण 3 षटकांचा आपण विचार केला. 2 षटकं टाकली जीवन या गोलंदाजाने आणि पहिल्या षटकामध्ये जीवन या गोलंदाजाने दिल्या 10 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये दिल्या 17 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये हेमंत यांनी गोलंदाजी केली आणि हेमंत यांनी गोलंदाजाने दिल्या 18 धावा आणि 3 षटकानंतर स्कोरबोर्डवर धावा पाहतो आपण. प्रथमतः बॅटिंग करताना निवार स्पोर्ट्सच्या धावा पाहायला मिळतील 45 धावा, म्हणजे 15ची सरासरी प्रत्येक षटकामागे आपल्याला पाहायला मिळतंय. असाच धावांचा वेग वाढत गेला तर नक्कीच आपल्याला मागच्या सामन्यामध्ये लगभग 100 धावा पाहायला मिळाल्या. त्या 100 धावा या ठिकाणी नक्कीच होऊ शकतील. तर पाहूया, कारण आतापर्यंत फक्त 2 विकेट या ठिकाणी आउट झालेले आहेत. तर नक्कीच या ठिकाणी 100 पर्यंत स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल का? विकास भोईर, विकास नारायण भोईर विनंती करेल की आपण या मंचावर या ठिकाणी यायचंय. तर या चेंडूवर आली सुरुवातीच्या चेंडूवर विकेट. पाहतोय बरोबर ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला सन्माननीय माजी उपसरपंच श्री महेश इराजी पाटील उपस्थित आहेत. तसे त्यांच्या तर नक्कीच या षटकाराने या फलंदाजाने आपली हॅट्रिक साजलेली आहे. तसेच आपण पाहतोय बरोबर त्यांच्या बाजूला सौभाग्यवती ललिताताई जितेंद्र पाटील यांचे यजमान सन्माननीय जितेंद्र दादा पाटील, तसेच
प्रभाग क्रमांक 2 च्या सदस्य सुरेखा काशीनाथ भोवी यांचे यजमान सन्माननीय काशीनाथ भोवी हे सुद्धा उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय या तिन्ही व्यक्तींना की आपण मंचावरती यायचंय. तसेच सन्माननीय असुराम तुकाराम भोईर माजी ग्रामपंचायत सदस्य यांना सुद्धा विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. तर जबरदस्त बॅटिंग या मैदानावर होता आपण पाहतोय. दीपकच्या माध्यमातून 3 षटकार लगोपाठ लगावले. तदनंतर आला हा चौकार. हा पाहतो पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. आता मात्र दीपक थांबणार नाही आहे. आपले बॅटीतील प्रत्येक स्ट्रोक या दर्शकांना दाखवणार आणि हा देखील आला मोठा असा फटका. विकेटच्या बाजूने मारलेला उत्तुंग षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने 10 चेंडू मध्ये लगभग 32 धावसंख्या खेळतोय खेळाडू दीपक. जबरदस्त बॅटिंग षटकातील आहे. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. हा चेंडू गोलगटापाचा खेळला जातोय डीप मिडी विकेट कडे आणि यावेळी येते या फटक्यावर एक सिंगल धाव. सांगी स्कोअर 62 धावा. 3 बाद 62 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज सज्ज असेल जयेश. हा चेंडू लेगला स्वीप करायचा होता परंतु एक चेंडू गेला उजवी यष्टी राखून. फलंदाज यावेळी बाद होतोय सुरेश डकच्या स्वरूपात. गटा ग्रुपचे सल्लागार सन्माननीय प्रशांत भोईर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेतच ऑफिस गटा उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी पाटील यांना विनंती करतोय उपस्थित मान्यवर सन्माननीय विकी भोईर यांना यथोचित मान सन्मानित केलं जाईल. तर विनंती करतोय विकी भोईर यांना की आपण बरोबर कॅमेराच्या समोर स्क्रीनला येऊन आपला मान सन्मान स्वीकारावा. तर जबरदस्त आपण खेळ पाहतो मैदानावर. मान्यवर व्यक्तींचं देखील या ठिकाणी सन्माननीय विकी भोईर गावातील एक नव तरुण नेतृत्व सन्माननीय विकी भोईर यांना सन्मानित केलं जातंय. थँक्यू सो मच विकी भोईर आपण आलात. मान्यवरांचे आभार. ओल टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर उमेश भोईर सर. तर पाहूया मैदानावर हा उंच स्ट्रोक केला जातोय. हवेमध्ये नक्कीच आहे झेल आणि हा पकडला जातोय क्षेत्रक्षेत्रा माध्यमातून झेल आणि फलंदाजाचा संपतोय खेळ. आणखीन एका विकेटचा गोलंदाजाने आणि त्याच्या पावलावर पाऊल हेमंत यांनी टाकलं आणि पहिल्या चेंडूवर देखील सफलता मिळवली. हॅलो षटकातील पुढचा चेंडू फुल
टॉस पद्धतीचा चेंडू आहे, उंच भरारी घेते गगनामध्ये आणि हा लाग गगन षटकाराचा फटका 6 धावा. चेंडू हवेमध्ये भरारी घेतला, मैदानाच्या बाहेर 6 धावे करता. ग्राउंड शॉट पद्धतीचा फटका आपण पाहतोय. गरगळ चेंडू येतो, चेंडू धावसंख्या पाहायला मिळेल 69 धावा. 5व्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. पाहूया षटकातील 4था चेंडू गोलंदाज सज्ज असेल हेमंत. हा चेंडू जबरदस्त स्ट्रोक खेळला जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण देखील केले जातोय आणि त्या दरम्यान एक सुंदर धाव देखील पाहायला मिळते. 1 धाव होते, स्कोअर बोर्डवर धावा पाहायला मिळतात. 70 धावा, 70 स्कोअर पाहायला मिळेल. लॉस ऑफ 5 विकेट्स. षटकातील 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्यात चान्स आहे. थोडं या ठिकाणी होती संधी, परंतु पाहिलं आपण हरण्याच्या गतीने एक जोखीमभरी धाव या फलंदाजाने घेतली आणि एका धावेच्या मदतीने सांघिक स्कोर पाहायला मिळेल 71 धावा. मागच्या सामन्यामध्ये 100 धावा आपल्याला नक्की पाहायला मिळाल्या, तशा पद्धतीच्या 100 धावा ह्या होतील का? षटकातील आहे पुढचा चेंडू. हा चेंडू सुंदर चेंडू, डॉट चेंडू पाहायला मिळतो. डीजे समाप्तीनंतर 71 धाव संख्या आणि 71 धावा संख्या मैदानावर 12 प्लेयर्स. फिल्डर्स बदलला जातो या ठिकाणी. 12 प्लेयर्स पाठवायचा आहे आपला अतिरिक्त खेळाडू. तर या ठिकाणी प्राइज आहे गोलंदाजासाठी अक्षय पाटील साठी, विकेट हॅट्रिक साठी तेजस भोईर आणि यांच्याकडून हॅट्रिक करता 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. हा पाहतो आपण चेंडू उत्तुंग फटका आहे, हवेमध्ये आहे, झेल घेतला जाईल का? झेल ड्रॉप होतोय, कॅच सोडली जाते, कॅच नंतर चेंडू येतोय, सीमारेषा पार करतोय. 4 धावा. इथे प्राइज आहे गोलंदाजासाठी हॅट्रिक करता आहे 500 रुपयाचं पारितोषिक.
भावेश कमेटकर आणि तेजस भोईर यांच्या मार्फत हा पाहतो आपण अत्यंत खराब चेंडू. पंचांचा इशारा येतोय, नो बॉलचा इशारा येतोय आणि नो बॉल म्हटलं तर पुढील चेंडू असेल फ्री हिट. क्रिकेटमध्ये पाहतो कुठल्याही प्रकारचा नो चेंडू असला तर त्या नो चेंडूवर पुढचा चेंडू असतो. नो चेंडू नंतर फ्री हिटचा चेंडू. तर फ्री हिटच्या चेंडूचा फायदा फलंदाज उठवतो की नाही तर पाहूया. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू किपरच्या मागे सेल होता. दरम्यान पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. दुसरा हा देखील चेंडू नो. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब. दोन चेंडू आपण पाहिले खराब चेंडू. पुन्हा एकदा फ्री हिट असेल येणाऱ्या चेंडूवर. येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. या ठिकाणी पाहिलं आपण 2 चेंडू बॅक टू बॅक या ठिकाणी बाउन्सर फुलटॉस पद्धतीचे टाकले. लगभग कमरेच्या वरून चेंडू आपण पाहिले आणि त्यासाठी त्याच्या जागी नवीन गोलंदाज आहे चैतन्य. हा चेंडू पाहतो आपण लेग स्टंप सोडून जातो. चेंडू पंचांचा इशारा तो वाईट चेंडूचा इशारा पाहिला आपण. 2 खराब चेंडू. पुढचा चेंडू फ्री हिट. हा ही संधी होती फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी, परंतु पाहिला आपण उत्कृष्ट फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला, परंतु चेंडू किपरच्या हातामध्ये शांतपणे शांत झाला आणि या ठिकाणी संधी हुकली आणि डॉट चेंडू झालाय आणि डॉट चेंडू नंतर सांघिक स्कोर पाहायला मिळेल 79. 79 धावा. हा पातळ उत्तुंग फटका आहे. डीप मिड गेटच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असा झेल टिपला जातोय. विकेटचं पतन विजय. चॉईस केलेला चेंडू होता. तर पाहतो आपण हा थोडासा लांबवलेला षटक आपण पाहतोय. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. चैतन्य गोलंदाजी करेल. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. या चेंडूवर आपण पाहिला असा दर्जेदार चौकार. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दरम्यान दर्जेदार असा स्ट्रोक आपण पाहिला षटकातील आहे. पुढचा चेंडू 5वा चेंडू. चैतन्य तयार.
कट लागली जाते. साऊंड नक्कीच आम्हाला इथपर्यंत ऐकायला मिळाला. आणि यावेळी विकेटचं पतन. फलंदाज आणखीन एक फलंदाज बाद. बाद झाला. एक षटकार 2 चौकारच्या मदतीने एकूण धावा संघासाठी उभारल्या केल्या 17 धावा. सुंदर खेळी केली आणि त्याच्या जागेवर आलाय नवीन फलंदाज शान. आणि षटकातील आहे अखेरचा शेवटचा चेंडू. धावा पाहतोय स्कोर बोर्डवर 83 धावा. शेवटचा चेंडू दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. डेड बॉलचा इशारा येतोय. तोच शेवटचा चेंडू आपण पाहूया पुन्हा एकदा. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा किपरकडे झेल होतोय आणि झेल टिपला जातोय किपरच्या माध्यमातून. आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरी विकेट तंबूच्या श्रेयाला. विजय तर खेळाडू कक्षामध्ये विनंती आहे, खेळाडू व्यतिरिक्त कोणीही तिथे बसणार नाही आणि ज्या खुर्च्या खाली घेतल्यात त्यावरती खेळाडू कक्षात रिटर्न घ्यायचे आहेत. खेळाडू कॉल कोणीही खुर्ची घेऊ नये. सर्व खुर्च्यावरती करायच्या आहेत खेळाडू कक्षामध्ये. आणि बाहेरून कोणीच आवाज देऊ नका प्लीज. हॅलो. तर धावा के झालेले आहेत 83-84 धावांचं लक्ष्य. आणि पाहूया मॅचचा उत्तरार्ध. आणि उत्तरार्धासाठी माईकवर येतील पुढील मॅचचं विवरण करण्यासाठी मोठीजी गावचा एक गोड आवाज.
तो मात्र घरचा रस्ता घेणार. परंतु कोणाला मिळतोय घरचा रस्ता? कोण कोण घेणार 2 हात दृष्टिमान संघाची? हे संपूर्ण भवितव्य या 6 षटकात दडलेलं आहे. 6 षटकामध्ये 84 धावसंख्या करायच्या आहेत. 84 धावसंख्येचा पटला कशा प्रकारे होतोय हे आपण पाहणार आहोत. याची देही याची डोला आपण पाहतोय. मोठी जुई प्रीमियर लीग, सिक्सर्स बॉल्स, फार कमालीचा क्रिकेट पाहायला मिळतो सिक्सर बॉलच्या माध्यमातून. 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून हे सामने लाईव्ह केले जातात आणि फार त्यांची टीम इथे मात्र मेहनत घेताना पाहायला मिळतोय. सातत्यानं एवढा प्रचंड ऊन असताना सुद्धा त्यांच्याकडून अति सहाय्य इथं होतंय. गोलंदाजी मार्कोनी नाद. पहिला चेंडू बीमर चेंडू होता. फार मोठा फायदा उठवण्यात आला असता परंतु तितकाच आवाक्यात आला नाही बॅटच्या. निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातो. 1 चेंडूची समाप्ती होती पहिल्या षटकातील. निनाद गोलंदाजी मार्कवर आहे. फलंदाजीसाठी जीवन पाटील. पुन्हा एकदा दोघांमधील तेच युद्ध. व्हॉट अ ब्रिलियंट शॉट, फेवरेट शॉट, जीवन पाटील टिपिकल शॉट, 4 रन, चौकार. थोडा चेंडू रिलीज करताना स्लो रिलीज केला आणि टप्प्याच्या गोलंदाजी मुलं हा सुरेख समाचार घेत आला जीवन पाटीलला. एक जबरदस्त चौकार पाहायला मिळाला. 4 धावसंख्येवरती संघ खेळतोय आणि स्वतःचा अकाउंट सुद्धा. पुन्हा एकदा ऑन साइडला हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे धावत चालेल. विद्याधर पाटील क्षेत्ररक्षक होता तिकडे. 1 धावसंख्या मिळाली. चांगलं थ्रोबॅक होतोय. फार चपलाईने क्षेत्ररक्षण केलं. 1-1 धावेचं महत्व किती आहे या सामन्यामध्ये. 84 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण 100 धावसंख्येचा पाठलाग केला आणि त्यावेळी एक अतुल भोईरची विकेट मैदानातून निसटली आणि तिथून सामन्याला सुद्धा गलती लागली आणि या सामन्यात सुद्धा अशा प्रकारची विकेट्स महत्वाच्या असतील. 84 धावसंख्येचा पाठलाग. DRV पक्ष रतन स्पोर्ट. हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे. जोरदार अपील. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. संपर्क नसताना मात्र इथं उत्पत्ती मिळत नाही आणि उत्पत्ती नसताना निर्धाव चेंडू फेकला जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. हा षटक फार वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतोय. जीवनने 3 चेंडू केले. पहिला निर्धाव, नंतर चौकार, नंतर आलेली 1 सिंगल आणि आता मिळाली कल्पेश भोईरला स्ट्राईक. पहिला चेंडू जोरदार हिट करण्याच्या मादामध्ये 1 निर्धाव चेंडू फेकला जातोय. हिट केलाय चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. विद्याधर झेल हवेत. दुसऱ्या अटेम्प्टला झेल पकडला. हर्ष उल्हास, पूर्णपणे जल्लोषाचं वातावरण. एका बाजूला महत्वाचा शिलेदार परतताना पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला रतन स्पोर्टचा जल्लोष. प्रथम नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकणारा सातत्यानं संघ क्षेत्ररक्षण घेतोय आणि क्षेत्ररक्षण घेतलेल्या संघाला समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येत थांबवत असताना अशा प्रकारच्या चुक्या होतात आणि 84 धावसंख्येचा पाठलाग किती खडतर असेल हे आपण कल्पेशच्या विकेट वरून पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये कल्पेश सहा का मोहरा बदललाय. शेवटचा चेंडू निनाद. अतिशय खोलवर टाकलेला हा चेंडू. यष्ट्यांचा वेध घेतला. रनआउटची दाट शक्यता होईल की नाही. चुकी झाली होती. पुन्हा दुसरा, तिसरा, चौथ्या टेम्पला प्रशांत पाटील स्वतःची विकेट गहाण ठेवावी लागली. इथं आपल्या टीम साठी स्वतःला मात्र बाद घोषित केलाय. रनआउटच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवर आणखीन एक विकेट. कल्पेश परतल्यानंतर भयान शांतता.
संख्या प्रथम फलंदाजी करणारा रतनस्फोट संघ महत्वाच्या विकेट्स कशा मिळतील याचा पाठलाग करत होता आणि अशा वेळीच कल्पेश भोईर सारखा एक मास्टर माइंड एका टीमचा कॅप्टन परतला आणि तदनंतर मात्र त्याची जिम्मेदारी सावरण्यासाठी आलेला प्रशांत सुद्धा परतलाय. ज्या प्रशांत आणि कल्पेशनं मागच्या सामन्यात बहारदार खेळी केली होती ते दोन फलंदाज इथं मात्र पहिल्याच षटकामध्ये परतले. जागा बदलते, पिचची दुसरी बाजू यूज केली जाणार आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक दुसरं विद्याधर पाटील. जो विद्याधर सातत्याने मोटेजी प्रीमियर लीग या लीगच्या स्पर्धेत आपलं कौशल्य भरभरून दाखवत असतो तो यशस्वी गोलंदाज विद्याधर पाटील असणार आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी. 84 धावसंख्येचा टार्गेट आहे. धावसंख्या आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 गडी मोजलेत, 2 निर्धाव चेंडू, 1 सिंगल, 1 चौकार, टोटल धावसंख्या 2 गडी बाद 5. 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर हलकासा हिट केला चेंडू ऑफ साइडला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धावसंख्या झाली. दुसरी धावसंख्या घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही कारण पहिल्या वेळी लागली ठेच, पहिल्या वेळी दाताला खडा लागलाय आणि अशा वेळी पुन्हा अशा प्रकारचा घास जोरात मारणं फार कठीण जातोय. खरं तर ठेच लागल्यानंतरच कळते रस्ता खडतर आहे कुठेतरी आणि तो दगड मात्र पहिला लागल्यानंतर इथं हिंमत केली जात नाही. एकच धावसंख्या, 1 सिंगल पहिल्या चेंडूवरती जीवनच्या बॅट मधून येतोय. धाव फलक वाढतोय. 1 षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावसंख्या, 6 वरती आतापर्यंतची वाटचाल. हिट केलाय चेंडू हवेत आहे. काय कमालीचा फटका, टायमिंग शॉट, व्हॉट अ ब्रिलियंट शॉट. इट्स अ मायटी, इट्स आउट ऑफ द पार्क. याच अ ह्यूज 6. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. अक्षय पाटील काय कमालीचा फटका. 6 धावसंख्या आणि धावसंख्या झपाट्याने द्वि आकड्यात बदलतीये. आता मात्र धावसंख्या पाहायला मिळतात 12. 1 षटक 2 चेंडूंचा खेळ संपतोय. पहा काय कमालीचं क्रिकेट आहे. 5 धावसंख्या घेण्यासाठी अख्खा 1 षटक मोजावं लागलं. 2 गडी बाद झाले आणि त्या 6 धावसंख्या तुम्हाला एका चेंडू मध्ये येतात. हा खरा क्रिकेटचा आनंद आहे. हा खरा क्रिकेटचा गणित आहे जो तुम्ही कसाही बदलू शकताय. पुन्हा एकदा हिट केलाय चेंडू. यावेळी फलंदाज फसलेत की काय. हवे चेंडू सुरेश पाटील. ओ पुन्हा एकदा दुसरा अटेम्प्ट करावा लागला आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जो अक्षय पाटील आता बसण्यासाठी सुरुवात केली होती त्याची बरसात इथं मात्र थांबवली आहे. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षय बाद. 1 षटक 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावसंख्या, 3 गडी बाद, 3 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या झाल्यात 12. इथून मात्र 72 धावसंख्येचा पाठलाग आहे. 27 चेंडू 72 धावसंख्या आणि त्या 72 धावसंख्या तुम्हाला कराव्याच लागतील कारण इथूनच पराभूत होणारा संघ गाडी क्रमांक 17-52 ला बसून घरी जाणार आहे. तर इथून 27 चेंडू 72 धावसंख्येचा टार्गेट गणित कोण सोडवणार. हलकासा हिट केला चेंडू. 3 विकेट्स माघारी गेल्यात. आता मात्र सुशिक्षित खेळावं लागेल, थोडं सांभाळून खेळावं लागेल. आपली विकेट किती महत्वाची आहे या पिच वरती हे जीवनला कळलंय आणि बाकीचं गणित त्यांनी मात्र आपल्या डोक्यानं मांडलंय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. विद्याधर षटक हाताळतोय. 84 धावसंख्या करायच्या आहेत आणि आतापर्यंतची वाटचाल 14 धावसंख्येपर्यंत आहे. 1 षटक 4 चेंडूंचा खेळ संपतोय. 3 बाद 14. आणखीन 70 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा हिट केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकच धावसंख्या मिळेल की काय. हो यस, एकच एका धावसंख्येनं वाढतं धावफलक. आतापर्यंत वाटचाल पाहायला मिळतोय 15 वरती. फार सौम्य आणि साधी सुरुवात आहे. जी आक्रमकता पाहायला पाहिजे होती ती आक्रमकता पाहायला मिळत नाहीये कारण कल्पेश भोईर सारखा एक मोठा मोहरा हाताला लागल्यानंतर इथून मात्र बाकी फलंदाज थोडेफार शांत अवस्थेत पाहायला मिळतात. या सामन्यात थोडाफार बर्फवृष्टी पाहायला मिळते. ती 3 विकेट महत्वाचे गेल्यानंतर कारण आग ओकणारी फलंदाजी परतल्यानंतर इथे मात्र थोडंफार शांत कुल्लू मनालीचं वातावरण निर्माण झालंय. अतिशय शांत स्थितीत DRV संघ पाठलाग करतोय. अजूनही 4 षटक 1 चेंडूचा 4 षटक आणि 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद 15 धावसंख्या झाल्यात.
अजूनही 69 धावसंख्येची गरज. 4 षटक आणि 1 चेंडू. 25 चेंडू 69 धावसंख्या. विद्यार्थ्यांचा शेवटचा चेंडू हिट केला. पाठच्या बाजूला नॉन स्टॉप चेंडू जाणार. 1 बाउन्स 4 रन्स. आता करण कोळी खेळ संपलाय. 2 षटकामध्ये अवघ्या आल्या धावसंख्या 19, म्हणजे दुसऱ्या दशकापासून अवघी 1 धावसंख्या कमी. परंतु त्या मोबदल्यात मोजले 3 प्लेयर्स आणि 3 गडी बाद झाल्यानंतर 19 धावसंख्या. अजूनही 4 षटकांचा बॅलन्स आहे खेळ. 4 षटक म्हणजे 24 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 65 धावसंख्या करायच्या 4 षटकात, म्हणजे प्रति षटकामाग 16.25 ची सरासरी आहे. नाही, ही सरासरी इथून मात्र थोडीफार कठीण पाहायला मिळतोय, कारण जास्तीत जास्त धावसंख्या 16 आहेत, त्या तुम्हाला कराव्याच लागतील. आणि 16 धावसंख्या म्हणजे प्रति षटकामागे 1-2 षटकार मारावे लागतील. आणि संयमी खेळ सुद्धा तितकाच खेळावा लागेल, कारण आपण पाहतो 3 महत्वाचे गडी परतल्यानंतर इथून मात्र प्रवास थोडाफार खडतर आहे. आणि तो खडतर प्रवास जीवनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. स्वतःला सावरतोय, टीमची धावसंख्या सुद्धा वाढवता पाहायला मिळतोय. तो जीवन इथं मात्र किती चनाक्ष फलंदाजी करतोय. हा क्रिकेट मधील एक वेगळा सौंदर्य त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 24 चेंडू 65 धावसंख्या. आपल्या षटकातील दुसरा षटक घेऊन येतोय षटक क्रमांक 3 निनाद तू जीवन. हिट केला चेंडू, शरीराकडे फेकला गेलेला चेंडू, रनआउटची दाट शक्यता. आहा तू मै म्हणता म्हणता हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. थोडाफार गडबडीत क्षेत्ररक्षक सुद्धा होता. दोन्ही बाजूने आवाज येत होती कोणाकडे चेंडू फेकावा, आणि नंतर मग क्षेत्ररक्षक निवडला. जीवन परतला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धाव जातोय निनादच्या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. दुसरा चेंडू हिट केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेल होईल की काय? नाही, झेल सुटलाय. आणि झेल सुटल्यानंतर चुकीला माफी नाही. हा मैदान तुम्हाला सोडणार नाही. आणखीन एक चौकार जीवनच्या बॅट मधून. स्वतः लोकनेते सुद्धा अशोक पंडित सुद्धा होते त्यामध्ये. ते सुद्धा फार मानानं हसतायत आणि फार सहखुशीत ती बाजूला झालेत. आनंद आहे त्यांना आणि ती व्यक्त करतायत. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. हिट केलाय चेंडू, सीमारेषेकडे जातोय. आहा म्हणता आणखीन एक मोठा फटका. जीवन ऑन द फायर. दॅट्स अ बिग सिक्सर. आयोजकात आणि आयोजकाची भूमिका पंकज पाटील पार पाडताना पाहायला मिळतात. व्हॉलेंटियर्सच्या जागेत आज उभे आहेत प्रचंड उन्हामध्ये. आणि खरं तर आज दिवस मावळत चला. आणखीन एक फक्त मॅच राहिली आहे आणि त्या मॅच नंतर मात्र पूर्णपणे निकाल लागणार आहे. तो षटक क्रमांक 30 निनाद. यावेळी मात्र थोडा सूर गवसतोय जीवन. याला एका हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतोय जीवन. आणि जोपर्यंत जीवन इथं उभा मॅच मध्ये पिच वरती तोपर्यंत निकाल लागणार. आणखीन एक हिट करण्याचा प्रयत्न. थोडाफार बेसावत दिसला फलंदाज. पहिल्यांदाच बॅट फिरून मोकळा झाला की काय? चेंडू थोडाफार लेट आला. ज्या वेगानं गरज होती फलंदाज त्या वेगानं चेंडू आला नाही आणि त्यामुळेच की काय फटका फसतोय. परंतु इथं मात्र थोडाफार दिलासा गोलंदाजाला मिळतोय. एक निर्धाव चेंडूची फेकी, एक निर्धाव चेंडूची सांगता होतोय. षटक क्रमांक 30. 4 चेंडू संपतात. आतापर्यंत 10 धाव संख्या दिल्यात. टोटल धाव संख्या 29. 3 बाद 29. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. निनाद टू जीवन, जीवन टू निनाद.
फार खोलवर फेकलाय चेंडू हवेत आहे आणि मात्र शेवटच्या क्षणाला मुठी आवळल्या जातील त्या क्षणाला मात्र थोडीफार बोट सैल पडली आणि इथून मात्र जीवन सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल सुटतोय. दुसऱ्या वेळी जीवनला जीवनदान मिळतोय आणि आणखी किती जीवनदान मिळणार या जीवनला. जोपर्यंत जीवन या मैदानावरती आहे तोपर्यंत DRV स्पोर्ट्स संघ या सामन्यामध्ये जीवित आहे हे चित्र स्पष्ट आहे. कारण जीवन त्या प्रकारे फलंदाजी करतोय. 5 चेंडूंचा खेळ संपतोय या षटकातील आणि शेवटचा चेंडू शेष असेल तोपर्यंत धावसंख्या 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 हिट केलाय चेंडू फटका पासलाय. दीपक सारखा मोठा मासा गलाला लागलाय. कमालीची चुकी दीपक कडून हिट करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. बॅटला चेंडू ब्रश झाला. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षणाच्या वज्रमुठी इतका आहे. सन्माननीय तीन षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकामध्ये 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 धावसंख्या झाल्यात. आणखी 54 धावसंख्येची गरज. आता 18 चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे 54 धावसंख्येची. 18 चेंडू शिल्लक आणि प्रति षटकामागे तुम्हाला 18 धावसंख्या करायच्या आहेत. ग्रुप ग्रामपंचायत मोठी जुईचे सर्व सदस्य टीम आपण पाहतोय. सावित्रीताईंची लेख जिजाऊंची लेख या महाराष्ट्राच्या आणि मोठी जुई गावातील राजकारणातील संपूर्ण टीम इथं मात्र पाहायला मिळतोय. सौभाग्यवती सरपंच साहेबा ललिता जितेंद्र पाटील यांचं आगमन झालंय. तसेच आपण पाहतोय सन्माननीय सौभाग्यवती आशासराम भोईर तसेच सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सुरेखा काशीनाथ भोपी तसेच आपण पाहतोय सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायतची सदस्य माधुरीताई पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. फटाक्याच्या आतषबाजीचं जोरदार स्वागत केलं जातोय. डीजे आता आवाज घुमणार एकच मोठी जुई प्रीमियर लीग. 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 तसेच सन्माननीय माजी उपसरपंच श्री महेश राजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. षटक क्रमांक 14 18 चेंडू 54 धावसंख्या. हाणामारीची वेळ. इथून मात्र जुगाड करावे लागतील. इथून मात्र आक्रमकपणा घ्यावा लागेल. इथून तुम्हाला गोलंदाजांवरती आक्रमण करावं लागेल आणि दुसऱ्या बाजूनं गोलंदाजानं मात्र हा इथपर्यंत येऊन ठेवलेला सामना कुठंतरी टिकून ठेवासाठी खडतर प्रयत्न करावे लागतील. 18 चेंडू 54 धावसंख्या. दत्तप्रसाद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक मार्कवरती तो जीवन. व्हॉट अ हिट. टायमिंग शॉट. प्रॉपर टायमिंग झालाय. सीमारेषा ओलांडेल का? हो यस. काय निकाल येतोय. अप्रतिम. खणखणीत दणदणीत या सामन्यात 54 धावसंख्या हव्या असताना हाहाकार माजवणारा षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकाराला मी म्हटलं होतं 3 षटकात जी काही मेहनत घेतली रतन स्पोर्ट्स संघानं ती पुढच्या 3 षटकात कशी टिकवावी यासाठी खरी आता मेहनत असेल. परंतु जीवन जो एका हाती सामना खेळवतोय आता त्यांनी मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय. 36 धावसंख्या. आणखीन 48 धावसंख्येची गरज. 17 चेंडू 48 धावसंख्या.
31 धावसंख्या बोलावून अधिक. आणि पुरा पाटीलच्या हातामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प्टला झेल झालाय. तिन्ही झेल सारखेच एका वेळी एका हातामध्ये येत नाही तर तिसऱ्या केतला सुद्धा सेकंड अटेम्प्ट करावा लागला. आणि या सामन्यातून जीवन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजी संपली आहे. जो वादळ या मैदानामध्ये बरसत होता तो वादळ इथून मात्र परतलाय आणि इथून मात्र पुन्हा शांतता पसरते की काय. आणखी 48 धावसंख्या करायच्या आहेत. 16 चेंडू 48 धावसंख्या. काहीही केलं तरी आम्हाला लीग सोडायची नाही. काहीही केलं तरी या धावसंख्या आम्हाला पार करायच्या आहेत. हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. हीच पुकार आणि हे सर्व मनधैर्य असलं तर या सामन्यात डीआरव्ही संघ पूर्णपणे रतनस्फोट संघाला मात देऊ शकतोय. 48 धावसंख्या करायच्या आहेत. हिट केलाय चेंडू ऑनच्या साइड जातोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धावसंख्या फंबल क्षेत्ररक्षक थोडंफार बदल होतोय. एकाच्या मोबदल्यात आणखीन एक टोटल 2 धावसंख्या मिळतात. 2 धावसंख्येनं वाढतं धावफलक आतापर्यंत पाहायला मिळतोय. 38 रन. चौथं षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि चौथ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 38 धावसंख्या. 38 लॉस ऑफ 5 विकेट. डीआरव्ही संघ 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नवीन फलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावसंख्या घेतल्यात. इथून मात्र एकेरी दुहेरीचा काही फरक पडणार नाही. इथून मात्र तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. एखादा षटकार पेश करावा लागेल. लोअर फुलटॉस फार जोरानं आक्रोशानं गोलंदाजी चालू आहे. अरे आपण पाहतोय सकाळच्याच वेळेला थोडीफार एक खराब घटना झाली. एमडी वॉरियर्सचा आयकॉन प्लेयर अक्षरशः बंड्या यांना थोडंफार हाताला दुखापत आली आणि 3 महिन्यांसाठी त्यांना आता रेस्ट घ्यावी लागेल. फार दुःखद. क्रिकेट जितकं काही तुम्हाला आनंद देतो, क्रिकेट जितकं काही तुम्हाला प्रसिद्ध करतो, क्रिकेट तितकं तुम्हाला घरात सुद्धा बसवू शकतो. हे खरं क्रिकेट आहे. हिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू पाठच्या बाजूने जातो. रनआउटची दाट शक्यता आणि इथून मात्र आहा तुतू मै म्हणता पुन्हा एकदा रनआउटची विकेट. धावचीच्या स्वरूपात प्रवीण मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. पाहतोय 6 गडी बाद झालेत आणि 8व्या क्रमांकावरती हेमंत भोईर जाताना पाहायला मिळतोय. संपूर्णपणे धुरात हेमंतची आहे. गेल्या हंगामामध्ये मी सांगू शकतोय की प्रॅक्टिसच्या वेळेला हेमंतचा बोलबाला असायचा. बॅटिंग मध्ये खूप अप्रतिम बॅटिंग करायचा. खरं तर ती आठवण करून द्यावी लागेल हेमंतला या सामन्यात. जर इथं मात्र चांगली फटकेबाजी केली तर अजूनही सामना जीवित हा पूर्णपणे डीआरव्हीच्या ताब्यात येऊ शकतोय. आणखीन काही बहुसाऊ धावसंख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद केली जाते आणि षटक क्रमांक 4 दत्तप्रसादचं संपतोय आणि षटक क्रमांक 4 संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या आहे त्या स्थितीत. टोटल रन्स 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 38 धावसंख्या. 38 लॉस ऑफ 6 विकेट. आणखीन 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या करायच्या आहेत 46 धावसंख्या. प्रति षटकामागे 23 धावसंख्या करावी लागतील. म्हणजे अनुसारे प्रत्येक चेंडू मागे चौकार मारावा लागेल आणि अशा प्रकारच्या सरासरीनं तुम्हाला हा सामना जिंकता येईल. 46 धावसंख्या हा तुम्हाला कराव्याच लागतील कारण कंपल्सरी रनचेस या लीगचा या टुर्नामेंटचा नियमच आहे आणि अशा नियमानुसार 2 षटकांचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी करो या मरो 46 धावसंख्या कराव्याच लागतील.
टीम साठी वाचवल्या. आणखीन 41 धावसंख्या झाल्या. 43 धावसंख्येची गरज. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. MPL मधील आपला निभाव शेवटपर्यंत टिकावा यासाठी तुम्हाला आणखीन 43 धावसंख्या कराव्या लागतील DRV संघाला. बॅट कटच्या स्वरूपात चेंडू जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक चंद्रशेखर गोवारी, मोठी जुईतील खाजन मंत्री. एकच धावसंख्या मिळते. एका धावसंख्येनं आणखीन धावफलक पुढे सरतोय. धावसंख्या पाहायला मिळतात 42. खर तर चंद्रशेखर गोवारी रतन स्पोर्टनं बजेट मध्ये बसून प्लेअर घेतलेला हा प्लेअर आहे आणि अप्रतिम फलंदाजी सुद्धा दिवसभर पाहायला मिळते. जोरदार टाळ्यांचं. एकच धावसंख्या आली. हिट केलाय चेंडू सीमारेषेकडे जातोय. नो मॅन्स लँड. इट्स अ माइटी अँड इट्स अ बिग 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 सिक्सर. बजेट मध्ये भराके हप्ते. पुन्हा एकदा हा चेंडू थोडीफार दिशा भरकटते गोलंदाजाची आणि दिशा भरकटल्या कारणानं अवांतर चेंडू घोषित केला जातोय. ऋषिकेशनं कमालीचा षटकार मारलाय. जणू काय त्या फटक्यांची अगोदर गरज होती. कल्पेश भुईर ज्या टायमिंगला क्रीजवरून परतला ना मैदानातून तिथून मात्र निराशा व्यक्त केली जात होती. कारण कल्पेश भुईर आणि दीपक दिवसभर मैदान गाजवलेले दोन प्लेअर होते. यांची विकेट फार महत्वाची होती या मॅच मध्ये. ती विकेट गेल्यानंतर थोडाफार टीम तिथं मात्र दुःखद झाली. 8 चेंडू 35 धावसंख्या. अजूनही सामना कुठं गेला नाही. हिट केलाय चेंडू सीमारेषेकडे जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. सुरेश पाटील कित्येक वर्षांचा अनुभव आणि झेल बाद इथून संपवलाय ऋषिकेशचा खेळ. हॅलो. 5व्या षटकाचा खेळ संपतोय आणि 5व्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात 53. 6 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. इथून मात्र 5 मोठे षटकार तुम्हाला घ्यावे लागतील तर आणि तरच की काय मोठी जुई प्रीमियर लीग मधील तुमचा आव्हान अजूनही संपुष्टात येणार नाही. तर तुम्हाला दृष्टी मारली 11 संघाशी 2 हात करायचे असतील तर मात्र 31 धावसंख्या कराव्या लागतील. आणि रतन स्पोर्ट्स संघाला जर पुढचा सामना खेळायचा आहे तर मात्र या स्पर्धेमध्ये 31 धावसंख्या या खेळातील थांबवाव्या लागतील. 6 चेंडू 31 धावसंख्येचा भयान थरार. आणि या थरार चालू असताना आपण मंचावर आपण उपस्थित आहोतोय युवा सेना शाखा अधिकारी सावले विभागातील सन्माननीय विकास भंडारकर साहेबांचं आगमन झालंय. मंचावर उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांना विनंती जोरदार टाळ्यांचा वर्षाव त्याच्यावरती झाला पाहिजे. बंधन धाग्याचं कालीज वाघ्याचं. अवांतर चेंडू घोषित केला जातोय. पहिला चेंडू अवांतर फेकला जातोय. खरं तर या टीमचं सर्व स्वतः मात्र अरविंद भोईर इथं मात्र फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतात. 6 चेंडू 30 धावसंख्या. 1 धावसंख्या घटली जाते अवांतरच्या स्वरूपात.
पुन्हा एकदा फेकला जातोय चेंडू, पुन्हा एकदा पंचांकडे अपील केले जातोय, पंचांनी मात्र अपील फेटाळली आहे आणि हा चेंडू अवैध नसताना वैध चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे. 5 चेंडू 30 धाव संख्या, 5 षटकारांचा बोलबाला करेल का अरविंद, सामना वाचवेल का आपल्या टीम साठी. 5 चेंडू 30 धाव संख्या, मोठं डोंगर. बीमार चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पुन्हा अवांतर चेंडू. 5 चेंडू 29 धाव संख्या, अजूनही सामना बॅलन्स. पाच चेंडू 29 धाव संख्या. गोलंदाजी मार्कवर शान, फार शानानं गोलंदाजी करतोय. हिट केलाय चेंडू, जातोय सीमारेषेकडे. 1 बाउन्स ट्रॅव्हलिंग होतोय टॉस बॉक्सच्या एरियामध्ये, चौकार. युवासेना शाखा अधिकारी सावली विभागातील ती शिवसेनेची तोफ इथं मात्र पाहायला मिळतोय. शिवसेनेचा तो आवाज, ते शिवसेनेचे युवा कार्यकर्ते. इथून मात्र शिवसेना आणि युवासेनेचं संपूर्णपणे कार्य त्यांच्या हाती असणार आहे. ते युवासेना शाखा अधिकारी सावली विभाग प्रमुख सन्माननीय विकास मांढरकर साहेबांचं खूप खूप स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. अलगदीने हिट केलाय, मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत सुरेश पाटील, क्षेत्र शंकरनार. हलवारीत्या 1 धाव संख्या घेतली जाते आणि 1 धाव संख्येनं शांतमयी सामन्याचा एंडिंग इथं पाहायला मिळतोय. 1 धाव संख्या आली. 84 धाव संख्या करायच्या होत्या. सुरुवातीच्या 2 षटकात आलेल्या कमी धाव संख्या इथून मात्र तुम्हाला परतीचा प्रवास करावा जाणून करून देतात, कारण इथून परतीचा प्रवास आणखीन बेधडक झाला असता, परंतु सुरुवातीच्या 2 षटकात जे झटके लागले ते झटके शेवटपर्यंत झल देत राहिले. हिट केला चेंडू, ऑन साइडला चेंडू जातोय. दत्तप्रसाद क्षेत्ररक्षण करतोय. हलवारी त्या चेंडू आतमध्ये फील्ड केला जातोय आणि 1 धाव संख्येनं समाधानपूर्वक खेळी करावी लागते हेमंत भोईरला. आणि हेमंत भोईरच्या 1 धाव संख्येनं धावफलक वाढतोय, धावफलक फोडतोय 61 वरती. आणखी 2 चेंडू 23 धाव संख्येची गरज. 2 चेंडू 23 धाव संख्या. पुन्हा एकदा जातोय चेंडू, मिड ऑफ कडे चेंडू जातोय. प्रभाकर तिकडे क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव संख्या मिळणार. 1 चेंडू 22 धाव संख्या. 1 चेंडू 22 धाव संख्या. किती कठीण आहे हा चेंडू. बिग हिट केलाय. सुरेश पाटील तिकडे आहे, क्षेत्ररक्षक. जेल सुटतोय, अंदाज थोडा उगतोय, नजर कमी पडतीये, संध्याकाळची वेळ आहे. इथं मात्र सामना संपतोय आणि रतन स्पोर्ट्स संघ सामना विजयी होतोय. विजय पराजय दोन्ही संघांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.